आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. विश्वनाथ दादा इथं इथं का बसलाय? दर्शन घेऊन आलात का? घेईन दर्शन. मला तुझ्या बरोबर जरा महत्वाचं बोलायचं होतं म्हणून इकडे आलतो. बोला की. सरस्वती, मी आता तुला जे काही सांगेन ते ऐकून तुला धक्का बसेल. तुला काय वाटेल माहित नाही, पण जरा मनाची तयारी ठेव. म्हणजे गेल्या काही दिवसापूर्वी राघवची आणि अंबूची पत्रिका घेऊन मी ज्योतिषी बुवांच्याकडे गेलो होतो. त्याने ती पत्रिका बघितली आणि म्हणालेत की हे लगीन होणं जरा अवघड आहे. पत्रिकेत लय दोष आहेत. पत्रिकेत दोष कसला? काय आहे की 36 पैकी एक बी गुण जुळत नाही. आणि तरी बी तुम्ही तुमच्या ह्या समाधानासाठी जर हे लगीन लावलं, म्हणजे राघवचं आणि अंबूचं लगीन लावलं, तर त्या दोघांपैकी लग्नानंतर एकाचा कोणाचा तरी मृत्यू होईल असं बी बुवा म्हणाले. नाही मला नाही पटत. म्हणजे माझा या गोष्टींवर विश्वासच नाही. माझा ज्योतिषांपेक्षा माझ्या देवी आईवर विश्वास आहे. ती रक्षण करल माझ्या पोराचं बी आणि सुनेचं बी. फक्त हे एकच कारण नाही, अजून एक कारण आहे. ते म्हणजे अंबूला हे लगीन मान्य नाही. म्हणजे जयाच्या शब्दा का तर ती या लग्नाला तयार झाली. मनापासून अंबूला हे लगीन करावं असं वाटत नाही. हे कुणी सांगितलं तुम्हासनी? अंबीनं सांगितलं का राघव बरोबर लगीन करायचं नाही म्हणून? नाही, ती नाही बोलली, पर मला असं वाटतं की मग तुम्ही तुमच्या मनानं ठरवून मोकळ झाला. म्हणजे आता जे तुम्ही ज्योतिषाविषयी सांगितलं ते बी असंच काहीतरी खोटं रचून आला असता. नाही नाही, अगं माझं ऐकून तरी घे. बघ, एवढा सगळा याच्यावर राग धरण्यापेक्षा ही परिस्थिती काय आहे ही समजून घे की. काय समजून घ्यायचं? दर येळेला त्या राघवच्या वाईटावर उठता तुम्ही. का राग करता त्याचा एवढा? काय वाईट केलं हो त्यानं तुमचं की जो तो उठतोय आणि त्याच्या वाईटावर उठतोय ते? नाही ग, म्हणजे सरस्वती तसं काही नाही. म्हणजे त्याचा राग नाही किंवा त्याचं वाईट व्हावं असंही वाटत नाही. अगं उलट तो आता सुधारायला लागलाय ना, त्याचं मला कौतुकच वाटतंय. नाही वाटत मला असं तुमच्याकडे बघून. पण हे बघा, काय असेल ते असेल, काय व्हायचंय ते होऊ देत. तुम्ही शब्द दिलाय ना, मग ते शब्द दिल्याप्रमाणे राघव आणि आंबीचं लगीन लावून द्या. जर हे लगीन झालं नाही तर माझं पोरग जिवंत राहणार नाही हो. आणि त्याच्याबरोबर आम्ही दोघं बी मरून जाऊ. सरस्वती, काय बोलायलेस तू? हे बघ, मी चांगल्या हेतून तुला हे सांगायला आलो. याआधी जयाला हे सगळं सांगितलं पण त्यानं ऐकलं नाही म्हणून तुझ्याकडे आलो. हे बघ, तुझा जर माझ्यावर विश्वास नसेल तर ज्योतिषी बुवांच्याकडे तू जा त्या पत्रिका घेऊन आणि मग तूच काय ते ठरव.
मला खात्री आहे तू चांगलाच निर्णय घेशील. लक्ष्मीनारायणाचा जोडा वाटतोय. माझ्या पोरासनी कुणाची दृष्ट नको लागाय. देवीच्या कृपेने हे लग्न निर्विघ्नपणे पार पडलं. आणि काय पाहिजे मला? माझी लेक माझ्या घरी सून म्हणून आली. आज माझ्यासारखी मीच आनंदी आहे बघा. नाना, मातोश्री, नमस्कार करतो, आशीर्वाद द्या. असू दे बाळा, सदा सुखी राहा. शतायुषी वा. आंबे, तुझं मंगळसूत्र? राघव! अंबिका, हे स्वप्न, हे कसलं स्वप्न आहे देवा? म्हणजे विश्वनाथ दादांना ज्योतिषाने सांगितलेलं खरं तर होणार नाही ना? नरसुमामानं मलेदा दिला. घे. आजे आजे नग 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 झालंय का आजे? माझ्या नावाचा जप कशाला करायला लागलायस? आणि काय र, काय झालंय तुला एवढं एवढायला? आणि नको नको म्हणायला तू काय पोटूशी आहे हो एवढी कायली करून घ्यायलायस ते? आजी थांब. काय रे मग असं तोंड दाखवून का बसलेस? हा, बाजूला का तोड टावेल? मंग्या, काय रे असं नाक लाल लाल का झालंय? अरे चुलीजवळ फुंकून भाजून घेतला असेल, नाहीतर भात आमटीची वाफ लागली असेल त्याला. नाही, बाजारात गेलतो, भाजीवाल्या संग वाद झालं, मारामारी झाली. तूच काहीतरी केलं असशील, त्याशिवाय वांद होणार नाही. अरे मी एक गरीब बिचारी गप बसते म्हणून दुसरं गप बसत नाहीत कोण. त्याच गणित कच्च होतं. 10 रुपयाला 3 पेंड्या विकत होता. मी त्याला म्हणलं, 5 रुपयाला किती पेंड्या? तो म्हणलं 1. मी म्हणलं मग 3 पेंड्याचे किती झाले? म्हणलं 15. मी म्हणलं मग 10 रुपयाला 3 कसं काय विकतोस? मी म्हणलं आपलं मजेतच बोललो त्याला. त्यानं मला बटाटूच फेकून मारला. बरं झालं, तुलाही आगाव झालायस. तुला धडा शिकवणार कुणी नव्हतं. माझी इच्छा पुरी केली त्यानं. तसंच पाहिजे तुला. अरे त्यानं तुझं नुसतं नाक तोडलंय, तंगड तोडायला पाहिजे होतं. माझी पुण्यांदा कुणा संग बी विचार करून बोलशील आणि माझ्या बी वाटेला जाणार नाही. मंग्या, मी बा मानू का तुला? हा, तुझ्या नागपुड्यांमध्ये भरते म्हणजे तुला कसं गार वाटेल बघ. मंग्या, हस हस हसल त्याचं दात दिसल. कामानं हसल्यासारखी हसायला सगळी. हा, मला आपलं गरीबाला एकटं गाठून माझी चेष्टा करायला जावय.
तर गरीब म्हण, गरीब गाय न पोटात पाय. पर मंग्या काय का असं ना, तुझ्यामुळं आंबी आज लई दिसानं मनापासून हसली बघ. बर, मला सांगा, म्या तुमच्यासाठी काय खायला करू काय? अगं नाही ना ग, आताच मलिदा खाल्ला. हा वय खाल्लेला मलिदा बी जिरला नसेल त्याचा अजून. तुला कोणी विचारलंय काय? हा, गप की. अण्णा दादा तू सांग, म्या काही खायला करू काय? ए पण तुम्ही समद्यांनी ते खायचं. हा, खाणार ना ग? ए बाई, तुझ्या हातचं काय नको मला. तुझ्या हातचं खाण्यापेक्षा त्या भाजीवाल्याचा मार खाऊन येतो अजून. हे गप्र, पोरगी एवढ्या आवडीनं काहीतरी करून आणते म्हणते, आणि तुझं काय पुढं पुढं? तू तुझं ते नाकाचं बघ. आठवण करून देऊ नका अजित. बरं अंबू, जा समध्यांसाठी छान उपीट करू ना, जा. वय आलो दे. अण्णा दादा, अरे आत्ताच मलिदा खाल्लायस ना बा? अरे ते दुधात लिंबू पिळल्यावर दूध कसं नसतंय, तसं या मलिद्यावर त्या आंबुताईच्या हातचं खाऊन कशाला पोट बिघडून घ्यायला. अरे तुला ती आंबुताईचा गाजराचा हलवा आठवत आहे ना बा? अरे तेव्हा बहिणीच्या प्रेमा खातीर ती खारट करून घेतली जीभ. आता काय खाणं पिणं सोडून द्यायचं इरादा आहे काय तुझा? ए मंग्या हेंद्र्या, आता तुझं नाक लाल झालंय, गाल लाल करू काय? आली मोठी माझा गाल लाल करती. तोंड बघितलंय का आरच्यात? जया धर रे जरा त्याला. ए आशू धर त्याला, धर, धर, अरे, धर त्याला. काय गाल- झालं? त्या राघव बरोबर लगीन होऊन आयुष्यभर कुठत बसावीस अशी माझी इच्छा नाही. पण मामा, अण्णादादांना आत्या, राघव, नानांना शब्द दिलाय. त्याची काळजी करू नकोस. ठरलं काय? तुझं शेखर बरोबर लगीन. एक बाप आपल्या पोरीच्या हितासाठी काय बी करायला तयार आहे. तू काय बी काळजी करू नकोस. तुझ्या मनासारखं तुझा ह्यो मामा आता सगळं सांभाळायला तयार आहे. मामा संग बोलणं झालंय खरं, त्याची बी आता भीतीच वाटायला लागली. मामा अण्णादादाला बोलणार, मग अण्णादादा परत मला बोलणार. फिरून फिरून समज माझ्यावर. राघव संग लग्नाला नाही म्हणावं तर तो समध्यांशी चांगलं वागायला लागले, आणि इकडं हेल्मेट सगळ्यांच्या नजरेत आधीच वाईट झालं. इकडं आड आणि तिकडं भीर अशी परिस्थिती झाली. अगं यंबे, आता मामा बोललाय म्हणलं नव, मग होईल की समज नीट. बी पॉझिटिव्ह, थिंक पॉझिटिव्ह. मामा, या टायमाला त्या रामानं 500 पोती माका काढला. मी काय म्हणतो मामा, आपल्या काळवडच्या 5 एकरात ऊस हायच,
वरच्या 2 एकरात मका टाकलं तर नाही म्हणजे हे आधीच करायला पाहिजे होतं. जेव्हा लावण केली तेव्हा एव्हा ना काढायला मिळालं असतं. पण ते राहून गेलं. बघू या महिन्यात पाणी आणि समजाचा अंदाज घेऊ आणि लावून टाकू. काय म्हणतो? होय बाबा, असू दे, अजून काही येळ गेली नाही. तू मका लाव आणि ध्यान दे. अरे लोकांनी आधीच वैरण नाही, कोण कवा वैरण फस्त करेल सांगता येत नाही. अगं आजे तू नको काळजी करू, मी ठेवेन लक्ष. हा खाने का शौक नहीं पण भूख मिटाने के लिए खाता हूँ. अगं आज ते आंबुताईला हाळी मार की. अगं पोटात खड्डा पडायला लागलाय, कावळं वरडायला लागलेत. तिनं केलेलं तुला खायचं नव्हतं ना? हो? आता तूच मार खाजा जा. गरमात गरम उपीट तयार आहे. अन्नपूर्णा देवी सारखी धावून आलीस ग. वाढ वाढ, मला पहिलं वाढ, चल लवकर वाढ. ज्यांनी माझ्या स्वयंपाकाला नावं ठेवलेत ना त्यांना मी एक घास बी खायला देणार नाही, सांगून ठेवतो. ठीक आहे. अरे काय रे, एवढं तोंड इचकायला काय झालं तुला? ये बघ. का ग? आता कसं झालं तुझं तोंड? अरे मंग्या, मला बोलतोस थांब. ए आशू, जा ग जरा लाटणं आणि जा आतलं. अगं अगं, मी म्हणलं की आता कसं झालं तुझं तोंड? माझ्यावानी असं म्हणलं मी, माझ्यावानी तोंड. अंबू, अगं काय सगळं करपून ठेवलीस? मी आधीच सांगितलेलं. तुझ्याच आतड्याला ओढ लागत असेल खायला. अगं याच्यापेक्षा तू चॉकलेट केक बरा असतोय. मंग्या ग बसतोच काय? हा तोंडात एक शब्द जरी काढलास तर याद राख, अजिबात माझ्या अंबूला काय बी बोलायचं नाही, सांगून ठेवतो. अंबू ये बस इथे बस. माझ्या बहिणीनं एवढं प्रेमानं माझ्यासाठी काहीतरी केलंय आणि तू नाव ठेवतो सर. काय हरकत नाही. अन्नदादा थांब. अगं नको खाऊ. अगं अंबू, आंबी, असं कोणाच्या नादात हरवली होतीस की करपलेल्या उपण्याचा तुला वास बी आला नाही? ते रोज कुत्र येतंय ना दारावर, नेमका आजच आलं नाही. ते कुत्र्याला बी कळते दळलेल्या उपिटाचा वास, चांगल्या उपिटाचा वास. मी काय म्हणते, कुत्र आलं ना की त्याला देऊन टाक समजा. काय झालं तर शांत? ते समजा जाऊ द्या. माझ्या बहिणीनं काहीतरी बनवायला सुरुवात केली आहे, हेच लय आहे माझ्यासाठी. आज न उद्या अंबू तू नक्कीच समजा जेवण बनवायला शिकशील बघ.
आणि मला खात्री आहे तेव्हा तुझ्या हातची चव घ्यायला मंग्या तुझ्या आतड्यांना वड लागेल बघ. हा तर सासरी गेल्यावर बी ना तू स्वयंपाक शिकतच बाई. लगीन ठरलं पोरीचं तरी जेवणातलं अजून काय बी येत नाही. नाहीतर काय ते पोरी असतात कसला भारी भारी स्वयंपाक करतात आणि ते बी लग्नाच्या आधी. जशी माझी आशू. मी परत बनवून आणतो. आंबू थांब दे इकडे ते. काय गरज नाही परत बनवायची. आणि मला सांग हे बनवायला ठेवून तू मागं परड्यात गेली होतीस काय? नाही तसंच झालं असणार. तुझं लक्ष नसणार आणि म्हणून ते करपलं. नाहीतर माझी आंबू चांगला स्वयंपाक बनवते मला माहितीये की. आहे का नाही? आंबे इकडे जर काय ग हेल्मेटचा विचार करत होती म्हणूनच झालंय ना सगळं. अशू ए, काय चाललंय तुमचं चोरून चोरून? काय ते अरे तुला लय लागते मुलींच. ते आमचं काय गुपित फोडायला निघालंच मी. बरं तर तुझ्यापासून काय लपून ठेवायचं. आशू मला आयडिया सांगत होती. यो मंगे की नाही त्याला हे जळकं उपीट कसं खायला घालायचं त्याबद्दल. आंबे थांब माझ्याकडेच दे. ह्या मंग्याच्या घशातच कोंबते. ए बाई अगं आयुष्यात आणि पाणी सोड. आणि हे ना ग नको नको कुठं म्हणते थांब, तुला ते खायला घालते. अरे थांब. आरशात बी हेल्मेट दिसायला की काय तुला? हा आशू लाली म्हणायची का काय ती? हा गप बसा. असं काय बी नाहीये नाहीतर ना फटका देईन. हो दे बरं दे. आशू थांब. मला कशाला गजरा? सध्याची मला गरज नाही. गरज तुला आहे. तुझं लग्न आहे ना ते बी लव्ह मॅरेज. ठेव तुलाच. इकडे बघ आंबे. सुंदर दिसायले तू. हेल्मेटचं काही खरं नाही आता. आशू